Hello, hello. This is the My Artifact episode number 2187. आजची तारीख आहे 24 फरवरी 2021. वाजले आता रात्रीचे ऑलमोस्ट करीब 10:30. 10:23 झाले. ओके, 10:30 वाजायचे. मी ऍक्च्युली रिकवर करून राहिलो आर्टिफॅक्ट एपिसोड, कारण मी पुण्या ट्रिपला होतो. मला वेळ भेटला नाही बिकॉज आय एम रिअली एक्झॉस्टेड. असं नेहमी होणार नाही याची काळजी घेतो मी. येस, कारण ओके. सो 19 फेब 2021 ला काय झालं. 19 तारीख ओके, म्हणजे दुसरा दिवस. माझं असं काही प्लॅन नव्हतं की या दिवशी हेच शूट करायचं, या दिवशी हे शूट करायचं. नाही. मी प्लॅन कसं केलं होतं, मी प्लॅन केलं होतं की कोणते लोकेशन जवळ आहे पिंटीच्या रूम पासून, किंवा असं जर आपण या लोकेशनला व्हिजिट करत आहे तर इथून कोणतं लोकेशन जवळ आहे. ओके. तर या हिशोबाने मी विचार केला गेला होता. बट माझ्यापाशी लोकेशनची लिस्ट होती ऑलरेडी, का मला इथे इथे जायचं होतं. तर त्याच्यापैकी 2 स्पॉट असे होते जे थोडेसे दूर होते. एक होता सिंहगड होता आणि एक होता लवासा. सिंहगड पुण्यापासून ऑलमोस्ट लाईक 63 किलोमीटर आणि लवासा पण ऑलमोस्ट करीब 70 काहीतरी किलोमीटर. ओके, जे की दूर स्पॉट होते. दूर असल्यामुळे प्रॉब्लेम काय होता की आय डू नीड समवन. ओके, व्हाय? कारण एवढं डिस्टन्स तर मी एकटा ट्रॅव्हल करू शकत नाही. ओके, आणि समजा जर मी एकटा ट्रॅव्हल करतो म्हणलं ना तर मी फिल्म काहीच करू शकत नाही, शूट काहीच करू शकणार नाही. तर याचा मिनिंग काहीच उरणार नाही जाण्याचा. तर ऑब्व्हियसली मला एखादी +1 पाहिजे होता. पिंटी त्या दिवशी तयार होता. ओके, म्हणजे असं नाही, ऍक्च्युली कसं होतं की आता मी 18 तारखेला ऑलरेडी आलो. ओके, गाडी बुक केली वगैरे वगैरे. मग पिंटी म्हणलं उद्या काही काम आहे का तुला? नाही म्हणे, माझं काही काम नाही म्हणे वगैरे, मी येतो म्हणजे तुझ्यासोबत. ठीक आहे म्हणलं. मग कसं ठरवलं की आता जोपर्यंत पिंटी आहे तोपर्यंत आपण थोडेसे दूरचे लोकेशन स्काउट करून घेऊ म्हणलं. तर मग मी काय केलं की सिंहगडला गेलो. ठरवलं की सिंहगडला जायचं. सो 19 तारखेला आम्ही सिंहगडला गेलो. सकाळी उठलो, तयारी वगैरे झाली. ओके, फ्रेश आंघोळ वगैरे केली. त्यानंतर सकाळी 9 वाजता निघालो. जे की 63 किलोमीटर होतं नागपूर पासून. पिंटीच्या रूम पासून ऑलमोस्ट करीब ते डिस्टन्स होतं ते अजून 20 किलोमीटर 30 किलोमीटर ऍड करून घे, म्हणजे ऑलमोस्ट करीब 90च्या जवळपास किलोमीटर आहे. 90 किंवा 93 या 94 किलोमीटर. ओके, जे की वॉज रिअली. तर आम्ही निघालो. यस, स्टार्टिंगला फोटोज काढले 1-2 वगैरे. आणि मग त्यानंतर सुरू झाला. ओके, तर तिथपर्यंत पोहोचणं, मग मी ड्युरिंग दिस ट्रॅव्हल मी शूट पण केलंय, म्हणजे स्ट्रीट व्ह्यू वगैरे. सिंहगडला जाताना जो व्ह्यू भेटला, इट वॉज रिअली अमेझिंग. ऍक्च्युली मी राहतो वर्धेला. ओके, आणि वर्धा किंवा नागपूर जर म्हणलं गेलं ना तर जे मध्य भारत आहे ना, हा एक प्रकारे पठारी प्रदेश आहे. पठारी म्हणजे इथे जास्त हे नाही आहे, माउंटेन रेंज वगैरे बिलकुल नाही. क्वचितच भेटला ते एक भेटून जाईल. ओके, असं भेटणारच नाही तुला. बट पुण्या साईडला किंवा असे पश्चिम महाराष्ट्र वगैरे गेलो ना तर इथे तुम्हाला नाही का माउंटेन रेंज भेटणार. ओके, सह्याद्री पर्वतरांगा. ओके, जे की चांगली मोठी सह्याद्री पर्वतरांगा आहे, जे ऑलमोस्ट करीब महाराष्ट्राची जे बॉर्डर आहे ना पश्चिमवाली, म्हणजे ईस्टवाली, तिथे पूर्ण माउंटेन रेंज आहे. तर पुण्यामध्ये पण सेम ती माउंटेन रेंज येते, जे की मी तिथे गेलो ना, आय वॉज फील रिअली अमेझिंग. कारण मी असं कधी बघितलं नाही एवढे मोठे माउंटेन्स वगैरे. आणि नॉट जस्ट फॉर तिथे जाताना नाही का एक टनल लागतो. ओके, जो पहाडीला खोदून काढलेला आहे. युजली एवढा लॉंग टनल मी आयुष्यामध्ये कधी एक्सपिरियन्स नाही केला, जो की मी 19 तारखेला पहिल्यांदा एक्सपिरियन्स केला जेव्हा सिंहगडला गेलो तेव्हा.
आणि तेव्हा मी शूट पण केलं ऑब्व्हियसली फोननी. बट माझा फोन कसा आता मोबाईलने शूट करत आहे आणि टनल मध्ये लो लाईट आहे, म्हणजे लाईटच नाही आहे. ओके, म्हणजे आता टनल मध्ये कुठे लाईट राहणार, राहीन तर फक्त टनलचे वरून वरून काही ना काहीतरी लाईट राहतात, जे एवढे असे एकदम हे नसतात, म्हणजे आपल्या डोळ्याने दिसते बट कॅमेरामध्ये तेवढे विजिबल नसतात, ते नेहमी लो लाईटच दाखवते. ते जास्त आयओसो वाढतो मोबाईलचा. आयओसो वाढल्यामुळे काय होते की तो फोकस नाही करू शकत. तर होल टनल मध्ये माझ्या मोबाईलनी काहीच फोकस केलं नाही, कम्प्लिटली ब्लर मध्ये त्यांनी शूट केला. पण तरी त्याचा जो एक्सपिरियन्स चांगला वाटला, म्हणजे असं वाटलं की हा इथून गाडी जात आहे, इट फील झाला, इट इज रिअली गुड. जसं टनलच्या बाहेर आलो, फोटोज काढले आम्ही. ओके, पिंटीचे वगैरे मी पण एकदम फोटोज काढले. अँड वी आर बॅक टू दी सिंहगड. 19 तारखेला सिंहगडला जायचा प्लॅन का ठरला गेला? ओके, पहिला तर प्लॅन ठरला गेला की पिंटी आहे सोबत, दुसरा आहे की सिंहगड दूर आहे बा. 19 तारखेला सांगू, 19 तारखेला होता शिवजयंती, म्हणजे शिवाजी महाराज यांची जयंती. ओके, आणि सिंहगड आहे ना, हे एक प्रकारे नाही का शिवाजी महाराज यांची रिलेटेड आहे. ओके, म्हणजे यांचं एक गड होतं इथे. तर आणि पुण्यामधले जे लोक आहे ना, ते शिवाजी महाराजांचे खूप भक्त आहे किंवा खूप मानतात तिथे. ओके, शिवाजी महाराजांना. इवन जाणता राजा वगैरे तिथे एवढे हे आहे की बहुतच जास्त, तिथे सगळे जण नाही का ते भगवे झेंडे घेऊन फिरतात वगैरे. तर दे वी आर लाईक रिअली, म्हणजे एक प्रकारे खूपच जास्त प्रो हे आहे. ओके, शिवभक्त. सो शिवाजी भक्त, सॉरी शिवभक्त नाही, शिवाजी भक्त. तर तिथे मला प्रत्येक दुसऱ्या गाडीवर त्यांनी झेंडा लावलेला असतो जाणता राजाचा. आता त्या दिवशी त्यांची जयंती म्हणल्यावर तर अजून जास्त. तर ते रिअलाइज झालं. आणि आपण कसं की सिंहगडवर जात आहे, जे की ऑलरेडी शिवाजी महाराजांच्या काळातलंच एक प्रकारे असं एक भव्य गड आहे. तर तिथे लोक येणार त्या दिवशी हे ऑब्वियस होतं, आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला ते रिअलाइज झालं. आय वॉज फील रिअली गुड. जे सिंहगड आहे ना, तो एका पहाडावर आहे. हो, पहाडावर चढण्यासाठी आम्ही पैदल सॉरी गाडीने जाऊ शकतो, बट हे गाडीची सुविधा नाही का आता म्हणजे हार्डली 2-3 वर्षामध्ये सुरुवात केली आहे. याच्या अगोदर सिंहगडला जासाठी नाही का पायाने मार्गाने जावं लागत होता. ओके, म्हणजे पैदल. ओके, बाय ट्रेकिंग थ्रूच, आपण असं गाडीने जाऊ शकत नव्हतं. बट कसं की गाडीची सुविधा अवेलेबल केली, त्यामुळे आपण गाडी घेऊन जातो, दॅट इज रिअली गुड. बट जे असतात ना प्रॉपर भक्त शिवाजीचे, ते पैदल येतात. ओके, दॅट्स द फॅक्ट आय एम गोना टेल यू, कारण मला हे दिसले. ओके, तिथे तसे इवन करीब 64 वर्षाची एक बाई ती पैदल येऊन राहिली होती. तर यस, म्हणजे असेलच काही ना काही. आणि खूप सारे लोक होते, अशी फक्त बाई नाही, खूप सारे माणसं वगैरे, म्हणजे शिवाजींचे नाव घ्यायचे, चालायचं. आणि जे युवा लोक आहे त्यांच्यामुळे तर एकदम उत्साहात एकदम वेगळाच होता. या त्या लोकांनी बुलेट काढली, बुलेटवर त्या लोकांनी झेंडे काढले. आता गाडले कसे, तर त्यांनी एक स्लॉट वेल्ड केला गाडीवर. अशा म्हणजे मी जस्ट लाईक मी माझ्या गाडीवर वेल्डिंगचा एक डाग पण नाही सहन करणार, कथाही नाही, बिलकुलच नाही. त्या लोकांनी बंदाच्या बंदा पोल वेल्ड मारला, हे बुलेटवर. आता व्हाय म्हणजे काऊन वेल्ड तुम्हाला कळत नसेल बॉडीत एक्झॅक्टली, वेल्ड म्हणजे काय होते की 2 लोखंडाला एका जॉईन करणं. ओके, तर त्या जॉईन करण्याची प्रोसेस आहे ना, त्याला म्हणते वेल्डिंग म्हणते. ओके, आता गाडीवर डाग लागला तो आपण साफ करू शकतो. आता गाडीवर वेल्ड मारला, त्याला आपण कसं साफ करणार आहे? आणि बिलकुल साफ करणार नाही. ओके, करू शकत नाही ना, कारण तो आता त्या गाडीचा पार्ट झाला. ओके, तर काही काही लोकांनी तिथे बंदाच्या बंदा पोल, म्हणजे करीब 5 फीटचा पोल तिथे गाडला, तिथे वेल्ड मारला. आय वॉज लाईक डूड, किती हे आहे तुम्ही. पण यस, तसे पण लोक होते.
वेळ घालून त्यांनी तो जाणता राजाचा तो ते फ्लॅग आहे ना तो लावला, चिटकवला. इट वॉज रिअली गुड. ओके, बघण्यासाठी त्या सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करणं, आय फील दॅट मोमेंट वॉज रिअली अमेझिंग. येस. तिथे हायपरलॅप्स घेऊ शकत नाही कारण तिथे असं काही असं हाय नाही. म्हणजे युजली जे काही सिंहगड आहे ते सगळं एकदम धाराशायी झालेलं आहे. ओके, जे काही होतं, जे काही होतं अगोदरच्या काळामध्ये, तर ते पूर्ण उरलेले आहे. ते फक्त जस्ट काहीतरी वास्तुशैली आहे, न उरलेले काही ना काहीतरी दगड आहे आणि फुटपाथ आणि तोफ रणगाडे वगैरे आहेत अवेलेबल, असं नाही म्हणतायत. तिथे काळजी घेणारे लोक पण आहेत, बट इट्स इज नॉट दॅट. हो, तर म्हणजे असं काही भव्य नाही, त्यामुळे आपण असं प्रॉपर हायपरलॅप्स नाही घेऊ शकत. येस, हायपरलॅप्सचा मिनिंग काय असतो? हायपरलॅप्स मध्ये एखाद्या एका सेंटर गोष्टीला आपण फोकस करू शकतो. हा, समज जर माझ्यापाशी ड्रोन असता ना तर मी हायपरलॅप्स जरूर घेतला असता, कारण ड्रोन मध्ये नाही का एक मोठा एरिया कव्हर होतो, जे की सिंहगड एक खूप मोठा एरिया आहे, जो की आपल्याला एका फ्रेम मध्ये एका पर्टिक्युलर लोकेशनवर येणार नाही. यासाठी आपल्याला मिड एअर मध्ये जाऊन, म्हणजे हवेच्या मध्ये जाऊन पूर्ण लोकेशन कॅप्चर करावं लागेल एका फ्रेम मध्ये, आणि देन आपण हायपरलॅप शूट करावं लागेल. तर ते पॉसिबल होऊ शकते फक्त ड्रोनमुळे, जे की आपल्यापाशी होता नाही. तर वळवर जाऊ द्या. तर तरी मी माझ्या मोबाईल आणि गिम्बलने जेवढं शूट करता येईल त्या हिशोबाने मी शूट केलं, आणि या इट्स गुड. जाताना आम्ही जेवलो होतो एका ढाब्यावर. येताना वी वॉज रिअली टायर्ड. येस, मी इथे आलो, सॉरी त्या दिवशी काय झालं, आलो इथे आणि शनिवार वाड्याला गेलो. ऍक्च्युली शनिवार वाडा व्हाय, ऍक्च्युली कसं आहे की पिंडीला थोडस काम होतं, त्याला काहीतरी प्रिंट आउट मारायचे होते एखाद्या झेरॉक्स याच्यामधून, तर तिथे आलो. मग माझे पण काही लोकेशन होते, म्हणजे दगडूशेठ गणपती होता आणि तुळशीबाग होतं, हे पण काही शूट करायचे होते, जे की शनिवारवाड्यापासून काफी क्लोज टू डिस्टन्स होत आहे. तर ठीक आहे, तर मग तो प्रिंट आउट काढला गेला, मी तोपर्यंत बाकीचं मी शूट केलंय. ओके वगैरे. तर शूट दगडूशेठ केलं, दगडूशेठ गणपती. आता दगडूशेठ जो श्रीमंत दगडूशेठ गणपती म्हणतो ना, तर हे कसं एक प्रकारे मंदिर आहे, जे बिलकुल हा जो पुण्याचा जो हायवे आहे ना त्याला बिलकुल टच आहे. हायवे म्हणजे कसं, जो लोकल रोड आहे, हायवे नाही म्हणता येईल, बट तिथे कसं बहुत जास्त क्राऊड, पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि बिलकुल त्याच्या आडोशात लागून आहे ते, जे की नेहमीच एक प्रकारे क्राऊडेड राहते. ओके, आणि ती जागाच नाही जे असते, म्हणजे अनुयायी किंवा भक्त वगैरे म्हणतात ना, जशी जागाच नाही तिथे त्यांना उभं राहून असं दर्शन करणं वगैरे. त्यांना कसं रस्त्यावरून असं हात जोडायला थोडा वेळ असं हे केलं आणि बस. तर त्यामुळे तो चौरस्ता आहे ना तो नेहमी क्राऊडेड राहतो. बट तरी मला दगडूशेठचं घ्यायचंच होता, तर ती लोकेशन बेटर होती. येस, लोक पण होते, तर मग मी कसं तरी घेतला मी हायपरलॅप्स घेतला, कारण तो महत्वाचा फॅक्टर होता. त्यानंतर विश्रामवाडा हा पण होता, तर याचा पण मी हायपरलॅप्स घेतला. त्याच्यानंतर तुळशीबाग मध्ये जे लोकांची गर्दी राहत होती ना, ती पण रेकॉर्ड करत होती. ते मी गिम्बलनी करण्यापेक्षा मी कॅमेरानी केली. ओके, जे की ट्रायपॉड वर लावून. तर स्टेबलाइज झालं नाही, बट ते तर गोष्ट ते बट कसं आहे की आयएसओ कमी असल्यामुळे नाही का, त्याच्यामध्ये जे व्हिजिबिलिटी आहे ना ते पूर्ण डार्क आहे. ओके, सो हे मला तेव्हा कळलं होतं, पण मला असं वाटलं की मला त्या स्क्रीनवर असं रिअलाइज झालं की हा मला दिसून राहिलं, आय फील रिअली गुड, कारण मी जज केलं आहे त्या स्क्रीनवर पाहून. ओके, बट जेव्हा मी कम्प्युटर स्क्रीनवर बघितलं तेव्हा मला असं रिअलाइज झालं, डूड ये तो पुरा गंदा हो गया. तर असं नाही ते गेलं नाही म्हणून म्हणजे व्यर्थ गेलाय बा, नाही, आपण त्याला काही ना काहीतरी थोडस करू शकतो बा. ओके, सो येस, त्या दिवशी मग एवढंच झालं. ओके, मग त्या दिवशी मग आम्ही वडापाव वगैरे खाल्ला थोडसा. ओके,
आणि मग घरी निघालो. आम्हाला वाजले ऑलमोस्ट संध्याकाळचे 9 वाजले. ऑब्विसली वडापाव वगैरे खाल्ला होता. हे काय भूक वगैरे काय होतीये. ओके. पिंटीन थोडा चिवडा वगैरे खाल्ला आणि दस वी वेंट टू स्लीप. सो 18 तारखेला हे झालं. सो 19, 20, 21, 22, 23, 24 ला पण खूप काही झालं. बट आता मी खूप टायर्ड आहे. ओके. जर मी आता रेकॉर्ड करतो म्हणलं ना तर प्रॉपरली रेकॉर्ड करू शकणार नाही, कारण ऑलरेडी टायर्ड आहे. आणि म्हणजे टायर्ड म्हणजे इन द सेन्स रिकवर तर करायचेच आहे, याच्यात काही मी डाऊट नाही आहे. बट कसं आहे की टायर्ड याच्यामध्ये जर आपण रेकॉर्ड करतो म्हणलं ना तर ते कसं, हे मनातले विचार आहे. जेव्हा आपली बॉडी एक प्रकारे हे राहील ना तेव्हा आपण खूप चांगल्याने करू शकतो. उद्या करू ना आपण. उद्या सकाळी थोडस फ्री नाही यार. उद्या पण ऍक्च्युली कसं, परवा माझ्या घरी कार्यक्रम आहे. ओके. माझी भाची आहे, सोनुताईची मुलगी, हिचं नामकरण आहे. तर आता परवा म्हणल्यावर तर घरी कामं राहणारच. स्टील मी काही ना काहीतरी वेळ काढीन. बस ना थोडासा वेळ आहे तुझ्यापाशी, बसून जा. चालू नको लागेल, बसून जा आणि रेकॉर्ड करून घे. तू म्हणते तसं वगैरे. ऑलराईट. So this is all those things happened in the actually 19 तारीख 19 फेब 2020 2021. Great, thank you.